श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण संक्षिप्त श्रीमद भागवत वाचन करणार आहोत. अध्याय 3, स्कंद 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुरनीती एकोन. कौरव करीती अपमान स्वजनगृह त्यागोन. विदुर हिंडे तीर्थांतरी नाना तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात जाली उद्धवांची भेट म्हणे सांगमात. श्रीकृष्णाची एकताची श्रीकृष्ण नाम सान. उद्धवाचे हरले देहबान लोपला रे सूर्यकृष्ण. जो काळाचाही काळ असे श्रीकृष्ण विनवी स्वमाता पितयासी म्हणे विवंचलो आपल्या सेवेशी राज्यपदी बैसवोन उग्रसेनासी. म्हणे मी दास तुमचा जाण नाना दैत्य निर्दाळिले भूमी भारासी उतरविले भारतीय रणी राजे मारले. कौरवादिकही श्रीकृष्णे स्वकुल झाले मत्त विप्र शापाचे करुणी निमित्त काळरूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टणी पातले तेथे प्याले मध्यवारुणी. एरक आणि शस्त्रे घेऊनी परस्पराशी लढुनी ब्रह्मशापे यादव संपले भागवत सांगून मजला. म्हणे उपदेशावे विदुराला अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला. गेले श्रीकृष्ण निज धामा उद्धव गेला बद्रिकाश्रमास. विदुर जाय हरिद्वारास धन्य विदुर एकनिष्ठ. पाहता झाला मैत्रेयाचे होता दर्शन. विदुर घाली लोटांगण म्हणे तोडावे भवबंधन. ज्ञानोपदेश करुनिया श्री मैत्रेय विदुरासी. साध्यंत सांगितले जगत्कुत्पत्तीसी मुळी पाहणे भागवतासी. कथा पुढारा एकाती मैत्रेय सांगे विदुराप्रती. विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती त्यांचे वंश प्रजापती. राजवंश आणि मन्वंतरे वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा. ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रकटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण गुणगान आपले श्रवण करिता. शुद्ध हृदयात आपण वसता यज्ञदान मार्गे आराधिता. अक्षय फल दातृ मनुष्यासी सगुण प्रतीत निर्गुण वर्तन. स्तुतीने मी झालो प्रसन्न सृष्टीचे करी निर्माण. श्रीहरी विधीस बोलिले प्रकृतीपासून 6 प्रकार विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिये स्थावर. पशुपक्षी अविद्या मानव देववर. सृष्टी रचल्या ब्रह्मदेवे करता कालगणना. ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा त्यातील 50 संपले जाणा. द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प दुसरा परार्ध वाराह कल्प. म्हणून आपण करता संकल्प वाराह कल्प उच्चारितो. तममोह महामोह तामिश्र अज्ञानवृत्ती निर्मोन. अंधतामिश्र प्रसवोनी 10 मानसपुत्र. ब्रह्मा तुष्ट जाहला स्वदेह करुणी द्वय भाग. शतरूपाणी मनु स्वयंभुव मैथुनजन्य प्रजा प्रारंभ. यथोनिया जहालीसे पृथ्वी गेली रसातळात. पाहुनी ब्रह्म चिंताक्रांत नागपुडीतून अंगुष्टा मात्र. वराह शावक अवतरले पाहता झाल्या पर्वताकार. हिरण्याक्षाच्या करुणी उद्धार क्षिती स्थापिली जलावर. सुरवर जय जयकार करीती कश्यपाची भार्या दिती. संध्या समयी मागेरती हिंडत असतो रुद्र भूतपती. सांगे कश्यप हे ना बर्वे उपदेश न मानी दिती. कश्यप करी तिची तृप्ती द्वैकुपुत्र होतील म्हणती. त्या गती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची सर्वत्र दिगंत मानव वर्णितील. दिव्य ऐशा वैकुंठलोकी सनत कुमारादी महाभक्त येती. जय विजय द्वारपाल त्यासी जाण्या करीती अटकाव. कुमार शाप देती दोघांसी. जा मर्त्यलोकी म्हणती वृत्तांत कडता घननिळासी. अलिंगिती निज भक्ता जय विजयासी शापिले. हे तो बर्वे झाले मदिच्छे हे वर्तले पुढे लीला करणे असे. भगवदिच्छा तो प्रमाण कुमार करीती प्रदक्षिण. जय विजय नमस्कारून गेले मागुते दिती गर्भी. दिती प्रसवली 2 बाळे. जय विजयाची झाले मुळे जुळे. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे नाम पावले दैत्य जगी. पाहता श्री वाराहासी हिरण्याक्ष करी
गदाघातासी अभिजित शुभयोगेसी दैत्य वदावा म्हणे ब्रह्मा ब्रह्मा असे बाळ ज्याचा त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्यांचे नाना जीव नाना जाती नाना व्यष्टी आणि समष्टी देह नूतन धारण करुनी देह निर्मिले ब्रह्माने ब्रह्मदेवांचा हास्य शृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा पितृगण तत्परा झाले अभिमानापासून करण्या लोकरक्षण मनु निर्माण केले जाण करता तपश्चरण ऋषी तेणे जाहले तप करिता ऋषी कर्दम श्रीहरी होऊन प्रसन्न म्हणे कन्या अर्पेन मनुराजा तुझ लागी कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू सरोवर ख्यात मनुस्व कन्येसह येत करी अभिवादन त्या लागी कन्या माझी देव होती तुची तिजला अनुरूपपती नारद मुखे केली कीर्ती पाणी ग्रहण करी आता कर्दमासी करुनी निज जामात निज कन्येसे अलिंगित सुखे नांदा ऐसे म्हणत मनु ब्रह्मवर्ती परतला इकडे कन्या देव होती पती सेवा झाली करती सकळ ही त्यागोन दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्य विमान बनवूनी त्यात हिंडे सपत्निक मुनी नाना क्रीडा करी आनंदोनी त्यासी कन्या नऊ होती श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रकटे देव होती उदरी मरीचादी पातले नदी तिरी त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाने केली कपिलस्तुती ब्रह्मी लाविले चित्तासी सद्गतीसी पावले अहम माया मम माया पाश तोडण्या तुझी समर्थ ईश देवहूती प्रार्थी कपिलास बिंदू सरोवराश्रमी श्री कपिल भगवान म्हणती मातेसी धरावी संत संगतीसी द्यावावे मम चरणासी नित्य शुद्ध मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश तोची आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्चर्य करी विश्व जगत उत्पत्ती कारण जे सर्वभूती समभाव सर्वाठाई मीच देव मनमामाची दृढ नाव स्वधर्माचरणे पार पाविजे इंद्रिया विषयापासोनी काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासीच मी योगज म्हणे जाण निश्चय देवहूती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागोन सदा संतोष मानोन भगवन नाम घोष करी संत चरण सेवन करोनिया शुद्ध मन माझे करावे जी ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्मे सकळ जरी मज लागिती अर्पण करी माझे लागले वेड खरोखरी तो मदभक्त थोर जाणावा सर्वात्मका मज ईश्वराशी नित्य भजावे भक्तीशी भक्ती योगेची तू मजशी अवलंबेसी पावशील स्वर्ग आणि नरकलोक या भूतलावारी देख जीव भोगती दुःख अनेक पाप भोगणे न सुटेची सुकर गर्दभ श्वान योनी याच जाण नरक खाणी नाना योनीत दुःख भोगुनी भाग्य लाभे नरदेह गर्भगत दुःख 9 महिने तेव्हा विनवी सोडवा यातने जन्मा येता सर्व विसरणे काम मदात आयुष्य वेची जीव केवळ भोगासक्त ते तो सुकरा समान असत म्हणून नित भजणे भगवंत पुनरावृत्ती टाळाया नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे एकची देव अनेक भासे वस्तुतः ईश्वर एक असे भ्रम हा तो अनेकांचा तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्री हरिसी भजणे भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने तेणे ब्रह्मदर्शन होय गे एकोणी पवित्र कपिला गीता देवहूतीची गेली मोह ममता भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणी समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपद नामे थोर मातृगया सिद्धपुर म्हणती आजही त्या ठाया समुद्राकाठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावूनी एक चित्ते बैसले ते इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे तृतीयोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु।